नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघत असताय बीकेपी मराठी. माझे नवनवीन व्हिडिओ असतात बघा मित्रांनो. मी आज आहे जलसंपदा पाटबंधारे विभाग पुणे खडकवासल्याच्या कॅनॉल आहे. हा पाणी जाणारा कॅनॉल आहे. खडकवासल्याचं पाणी इकडून असं बारामतीला नेऱ्याला पाणी जात असतंय. तर तो जो कॅनॉल आहे पुण्यातनं आलेला, तर त्या कॅनॉलच्या तिथं आहे बघा हे जेसीबी आपल्याला दिसतात. पोकलँड आहेत दोन. हे गाळ उपसतायत ह्याच्यातला. तर आणि गाळ उपसून हे कुठं टाकतात, तिथंच बाजूला टाकतात बघा. हा आपल्याला दिसत असेल, हा गाळ दाखवर आणि किती दादा हे काय हा बघा इकडे समोर गाळ. तर हा किती मोठ्या भ्रष्टाचाराचा एक फंडा चाललेला आहे देशामध्ये. आता हे काम करोडो रुपयाचं आहे गाळ उपसायचं, आणि तो गाळ काढून तिथंच कॅनॉलच्या बाजूला लावलेला आहे. म्हणजे पुन्हा पाणी सोडलं या कॅनॉलला की तो गाळ परत आतमध्ये येणार बघा. म्हणजे हा जो भ्रष्टाचार आहे देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष, म्हणजे हे संघाच्या लोकांना दिसत नाही का? संघ जो सांगतो देशप्रेम, आम्ही देशप्रेमी लोक आहोत, आम्ही देशप्रेम कसं आहे ते देशाला शिकवतो, असं जो संघ सांगतो, त्या संघाच्या लोकांना ह्या अशा गोष्टी दिसत नाही की कशा पद्धतीनं देश लुटला जातोय. लुटारूंच्या टोळ्या देशामध्ये कशा निर्माण झालेल्या आहेत भ्रष्टाचाराच्या, हे त्यांना दिसत नाही का? हे करोडो रुपयाचं काम आहे. ह्या कसा भ्रष्टाचार चाललाय बघा. हे सगळं वर लावलेलं आहे आता गाळ, आणि पाणी सुटलं की हा सगळा गाळ परत आतमध्ये येणार आहे आणि पुन्हा पुढच्या वर्षी हे गाळ गावात उपसलं जाणार आहे. म्हणजे एकदा पाणी येऊन गेलं की जेसीबी पोकलँड लावून हे गाळ काढला जातो. 1 किलोमीटरला कमीत कमी 30-40 लाख रुपये असतील ह्या पोकलँडला, 1 किलोमीटरला हा गाळ गावात उपसण्यासाठी. आणि कशा पद्धतीनं जनतेच्या पैशाचा चुराडा कसा सुरू आहे. आता हा गाळ जे पोकलँड काढतंय, तर हे ट्रॅक्टरमध्ये भरून जर बाजूला काढलं असतं तर मात्र हे गाळमुक्त कॅनॉल झाला असता. मात्र हा गाळमुक्त कॅनॉल करायचा नाही. तर गाळ का असाच राहिला पाहिजे, कायमस्वरूपी या गाळाला हितच राहिला पाहिजे. तो प्रत्येक वर्षी उपसायचा, टेंडर काढायचं कामाचं, आणि प्रत्येक वर्षी त्याच्यावरती बिलं काढायची. असंच एकंदरीत धोरण हे महाराष्ट्र शासनाचं आहे, महाराष्ट्राच्या जलसंपदा खात्याचं आहे. हे बघा आपल्याला एकंदरीत दिसतोय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये हजारो कोटीचा जो घोटाळा सुरू आहे, तो अशा पद्धतीनंच घोटाळा सुरू आहे. आता हे काम कुणी घेतलंय, काय घेतलंय, त्यापेक्षा खडकवासल्याचं हे काम सुरू आहे. आणि ह्याच्याकडं सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा ज्येष्ठ लोकांनी, तज्ज्ञ लोकांनी लक्ष दिलं पाहिजे की हा कसा भ्रष्टाचार सुरू आहे तो.